आदिवासी लाँग मार्चवर मंगळवारी मुंबईत बैठक. आदिवासी नेते मात्र मुंबईवर धडकण्यावर ठाम. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मंत्री दादा भुसे यांची माहिती. मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. 2 ते 3 दिवसात भाजपा आणि शिवसेना गट स्थापन करणार. सामंतांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. उदय सामंतांच्या दाव्यावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा प्रचार सभांचा धडाका. 7 दिवसात घेणार 22 सभा. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करणार प्रचार. संभाजी भिडेंचं शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य. शरद पवार राष्ट्रद्रोही. संभाजी भिडेंचं वक्तव्य. अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार. उदय सामंतांच्या वक्तव्यानं खळबळ. नाईक मंत्री झाले शिंदेंच्या कृपेने. शिंदेंवर सतत टीका करणाऱ्या नाईकांना सामंतांचं उत्तर. भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक. संजय राऊत हर्षवर्धन सपकाळांचा आक्षेप. लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळीत उडवल्याचा आरोप. राऊतांच्या कोश्यारींवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर. 1 रँक 1 पेन्शनसाठी मोठं काम. टीका करणारे छोट्या मनाचे. फडणवीसांचा टोला. आमदार रोहित पवारांना दणका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर प्रशासक नियुक्त. निवृत्त न्यायमूर्ती सानप पाहणार संघटनेचा कारभार. जलील यांनी पुढचे 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाहीत. अमित साठमांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल. भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू. हिरव्या आणि भगव्या रंगावर यांचं खरं प्रेम नाही. हर्षवर्धन सपकाळांचा भाजपावर पलटवार. केस झाली म्हणून गप्प बसणार नाही. विकास गोगावले यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितचा एल्गार. लोकशाहीची हत्या केल्याचा वंचितचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. शक्तीपीठ महामार्गाचं सुधारित संरेखन निश्चित. 13 जिल्ह्यातील 395 गावातून 856 किलोमीटरचा मार्ग जाणार. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर. तब्बल 22 फूड प्लाझा उभारण्याच्या कामाला वेग. यंदा इंडिया गेटवर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. या संकल्पनेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथानं साऱ्यांचंच लक्ष घेतलं वेधून. मुंबईतील 12 विभागात मंगळवारपासून पाणी कपात. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे होणार पाणी. हार्बरच्या प्रवाशांचा प्रवास गारेगार. एसी लोकल धावल्यानं प्रवासी सुखावले. देवराईमध्ये वडाचा 4था वाढदिवस साजरा. अभिनेते सयाजी शिंदे यांनी धरला ठेका. सतत शिखरावर राहणं शक्य नसतं. वहिदा रहमान यांनी AR रहमान यांना सुनावलं. नेरूळमधील शनी मंदिरामध्ये ब्रह्मकलशोत्सव. महाआरतीसह शेकडो भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन.